आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मग का तो स्वतःहून अडकायला आलाय आपल्या जाळ्यात? म्हणजे त्याला जे आपण मालाचं पार्सल देत आहोत ना, ते घेऊन तो जिथे जाणार आहे त्याची वाट बघत तिथे पोलीस बसलेले असणार. तो पोचला रे पोचला, पोलीस त्याला पकडणार आणि त्याने पोलिसाला बघून पळण्याचा प्रयत्न केला, पोलीस त्याचा एन्काउंटर करणार. बिचारा आदित्य वाईट मरणार आहे ना. हा चांगला मुलगा होता माई, हो ना? ये झालं सगळं बोलणं? मिळाली तुमच्या प्रश्नांची उत्तरं? हो सगळं झालं. तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. चला. आनंदाची बातमी दिली धनंजय. मला खात्री आहे सायलीच तुमच्यासाठी योग्य मुलगी आहे. हो नाही, खरंच सायलीचं प्रेम कळायला मला वेळ लागला, पण आता अजिबात वेळ जाऊ द्यायचा नाहीये मला. हिच्यासारखी सुंदर मुलगी आणि हिच्यासारखी आई आरोहला शोधूनही सापडणार नाही. हो ना सिया? सिया नाही हो, तिचं नाव सायली आहे. नाही आई, अगं सिया. चुकून बोललात का धनंजय? कम ऑन सिया, आता खोटं कशाला बोलायचं? आई ही सिया आहे, सिया मॅथ्यूज. हे काय करताय तुम्ही? कम ऑन सिया, अगं आता तुझ्या घरची सून होणार आहे, ट्रान्सपरन्सी तर हवी ना. हा हो की नाही? मला लक्षात येत नाहीये, नीट सांगाल का काय आहे धनंजय? का तुम्ही टेन्शन घेता? मी सांगतो, या तुम्ही या. नाही धनंजय, तुम्ही मला आधी सगळं सांगा. आई अहो मी सांगतो ना. तर ही सिया मॅथ्यूज, सिया ती ऍक्च्युली एका स्मगलिंग केस मध्ये अडकली होती. स्मगलिंग? हो, ऍक्च्युली काय झालं, आणि आता प्रश्न फक्त इतकाच आहे की तिने या घरामध्ये यायच्या आधी किंवा आपलं लग्न ठरण्याआधी हिने विश्वासात घेऊन ही गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे होती. हो नाही? पण ठीक आहे, ते बरं झालं की मी डीसीपी आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी कळल्या. जन्मभर आपण अंधारात राहिलो असतो. पण आई, तसं ही बिचारीकडे दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता. तिलाही प्रेमाच्या माणसांची गरज होती. म्हणजे भयंकर आहे सगळं. तू आम्हाला सगळं खरं सांगायला हवं होतं सायली. आई आई आई, हे बघा, ही सिया मॅथ्यूज आहे आणि ही गोष्ट मी एक्सेप्ट केली आहे. तुम्हालाही हवंय ना की आमचं लग्न व्हावं, मग ही गोष्ट तुम्ही पण एक्सेप्ट करा की ही सिया मॅथ्यूज आहे. आई एक विनंती आहे प्लीज, म्हणजे आता हे जे आपण लग्न करतोय तर हे प्लीज आपण ना जसं तामझाम नको करूया, थोडक्यात उरकूया. म्हणजे कसं वेळही वाचेल आणि खर्चही वाचेल. हा काय सिया, बरोबर ना? काय झालं म्हणजे तुम्ही दोघीही गप्प झालात एकदम? बरोबर ना सायली? सॉरी आय मीन सिया. हा आपण उद्याच कोर्ट मॅरेज करूया. व्हॉट्स इट? उद्या? नाही, खूप घाई होतीये. मी चुकीच्या मुलीवर विश्वास ठेवतेय का? हे सगळं भयंकर वाटतंय. नाही, विचार करायला हवा. हा अचानक काय एवढी घाई करतोय आणि एकदमच हे सगळं काय नाही सांगून टाकलंय? काय झालं? तुम्ही दोघी गप्प झालात एकदम. धनंजय
खूप घाई करतोय असं होत नाहीये का? धनंजय, मला वाटतं आपण घाई करण्यात काही अर्थ नाही. शांतपणे या सगळ्यावर विचार करूया. आई आता विचार काय करायचा यात? सगळ्या गोष्टी तर क्लिअर झाल्यात आपल्याला, हो की नाही? जो मेन अडथळा होता म्हणजे सुंदरी, जिने फक्त आणि फक्त माझा वापर केला या जेलमध्ये, जिच्यामुळे आमच्यामध्ये दुरावा येऊ शकला असता, ती आमचं लग्न थांबवू शकली असती. पण आता तोही अडथळा राहिलेला नाहीये. आम्ही लग्न करू शकतो. सुंदरी बरोबर वागलीये का? ही मुलगी म्हणजे माझ्याकडे या सगळ्यांना मारायला फक्त एक दिवस आहे. सिया, काय म्हणणं आहे तुझं? हा, धनंजय, आपल्याकडे एकच दिवस आहे. कशासाठी? म्हणजे तयारीसाठी एकच दिवस आहे का आपल्याकडे फक्त, असं म्हणायचं होतं मला. धनंजय, मला खरंच वाटतं आपण थोडा विचार करूया. म्हणजे हे सगळं ऐकून मलाही धक्का बसलाय. आई, अहो कशाला तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय? ओके, बघा, मी DCP धनंजय देसाई खात्री करून सांगतोय तुम्हाला. अहो हे सगळं मी विचार करून करतोय. मी केलाय विचार आणि माझ्यावर विश्वास ठेवा, काहीही होणार नाहीये. सिया, बरोबर ना? हो. एक सेकंड, जरा इम्पॉर्टंट कॉल आहे. आई मी आलो. तुम्ही बोला, तयारीला लागा लवकर. काकू, आपण आपली तयारी करूयात का? तुम्हाला जेवणाला काही मदत करू का? नाही, नको. उद्या लग्न आहे ना तुझं, तू आराम कर. मी करते जेवणाची तयारी. ही अचानक परकी का वाटायला लागली मला? हॅलो. हा आदित्य, एनी अपडेट? बरोबर बोललास तू. मायने मला एक पार्सल सांगितलंय तिच्या एका माणसाला डिलिव्हर करायला. नक्कीच त्या पॅकेटमध्ये माल असणार आहे. मला सांग, बाईला काही डाऊट? संशय आला असेल तरी दाखवणार नाही ती. स्वतःचे पत्ते एवढ्या लवकर ती ओपन नाही करणार. एक्झॅक्टली. पुढची चाल खेळण्याआधी आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. मला सांग, तिने तुला कोणत्या ऍड्रेसवर जायला सांगितलंय? पत्ता तर अजूनही मला माहित नाही. म्हणजे सांगितलं ना तुला, स्वतःचे पत्ते एवढ्या लवकर नाही ओपन करणार ती. आदित्य, हा तर शीतलचा आवाज. ऐक ना, बरं मी थोड्या वेळात तुला कॉल करतो. ओके? ओके, ठीक आहे. बाय बाय. कोणाशी बोलत होतास? ऐकलंय मी की स्वतःचे पत्ते लवकर दाखवत नाही अँड ऑल. नाही, अगं ते वकिलाशी बोलत होतो. त्या वकिलाचा फोन आला होता, म्हणत होता की आपल्याला साबीची कस्टडी हवी आहे ना, तर आता सुंदरी आत आहे, तर कस्टडी लवकर मिळू शकते, आपण काहीतरी हालचाली करू. आम्ही म्हणलं नको, आता नको. सुंदरी फार शार्प आहे आणि ती तिचे पुढचे पत्ते ओपन होऊन देत नाही असं म्हणत होतो त्याला. नंतर तो बोला, ऍटलीस्ट आत गेली तर पार्टी तरी दे, पार्टी दे. टाइमपास चाललं होतं, बाकी काही नाही. बोल. ओके. हाय यार, मला काय सांगायचं होतं तुला, माईंनी मला अजून ऍड्रेस दिला नाही. ते पार्सल पोहोचवायचंय ना. काय ऍड्रेस? अरे, माईनचा ड्रायव्हर आहे ना, त्याला ऍड्रेस माहिती आहे, तो सोडेल तुला तिकडे. पण आदित्य, ड्रायव्हर आहे तुझ्या बरोबर. आणि हो, पार्सल ठेवलंय हा गाडीत, ते जरा जपून. ठीक आहे, मी जातो. जातो नाही, आत्ता जा. 2 तासात तुझी मीटिंग फिक्स झाली आहे. आणि पैसे पाहिजे ना तुला आदित्य, मग काम पण ताबडतोब करावं लागेल. सो युअर टाइम स्टार्ट्स नाउ. लगेच जा. हा,
आपण निघायला हवं. आदित्य, असं वाटतं ना तुला आत्ताच गोळ्या घालाव्या, पण ह्या युनिफॉर्ममुळे मी गप्प बसलोय. तर कधीच गाडून टाकला असता तुला. जे काय तू प्रताप केलेस ना, त्यासाठी माईच्या विरोधात तू साक्ष द्यायची कोर्टात, कळलं? आणि जर नाही ना दिलीस तर मी तुझा जीव घेईन. हो हो सर. घेऊन जा रे याला. चल. धनंजय, थँक्यू सो मच. आज तू वेळेवर आलास म्हणून, नाहीतर या लोकांनी काय केलं असतं. पण मला एक गोष्ट कळली नाही. तुला कसं कळलं की त्यांनी मला इकडे आणलंय? माझ्या एका मित्राने सांगितलं. मित्र? तुम्ही? काही प्रश्न विचारायचे. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. फिरून विचारल्याने माझी उत्तरं बदलणार नाही. तुम्ही उगीच स्वतःचा वेळ वाया घालवतात. तुम्ही निघा आता. न दिलेली उत्तर आहेत माझ्याकडे. तुझा हेतू, तुझं मिशन सगळं माहितीये मला. कसलं आलंय मिशन? माझ्या हातून एक चूक घडली, त्याची शिक्षा मला मिळतीये, बस संपलं, एवढंच. बरं ठीक आहे. तुला एक सांगायचं होतं. सायलीशी लग्न करायचं ठरवलंय मी. पण मला एक कळत नाही, पत्रिकेत नाव काय लिहू कळत नाही. सायली देशमुख की सिया मॅथ्यूज? हो सुंदरी, मला सगळं कळलंय. सायली बद्दल, माई बद्दल. अहो हे तर ऑफिसर आहेत. यांना काय झालं? धनंजय यांना काय झालं? त्यांचा ऍक्सिडेंट झाला, गाडीने उडवलं यांना. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. त्यांना काहीतरी मला सांगायचं होतं. ते सगळं मला खरं सांगत होते आणि सांगता सांगता ते शेवटपर्यंत त्यांनी आपलं कर्तव्य निभावलं. म्हणजे हे आता मला माहितीये सुंदरी, मी जर तुझ्याकडे आलो असतो तर तुम्हाला उत्तरं दिली नसती. म्हणून मी कृष्णाकडे गेलो. कृष्णाला मी फोटो दाखवला तर सरांचे गुन्हेगार पकडले जावे म्हणून त्यांनी मला सगळं काही सांगितलं. हे बघ सुंदरी, आय नो हे खूप शॉकिंग आहे तुझ्यासाठी, पण तुला मला सगळं सांगावंच लागेल प्लीज. आणि मी वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर तुम्हाला इथून दोघांना बाहेर काढतोय. नाही, उलट माझं इथे राहणंच योग्य आहे. याचाच आपल्याला फायदा होतोय. फायदा? एक मिनिट, म्हणजे माई आणि साहेब या दोघी निजाबाईला धोका दिलाय ना, ती म्हणजे गुलाब माझ्या सोबत आहे. ती जेलमध्ये. तिने मला बरंच काही सांगितलं त्या दोघींबद्दल. आणि इनफॅक्ट तिला माईचे आणि साहेबचे काही अड्डे सुद्धा माहिती आहेत. तिचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की मला आतमध्ये राहू दे. नाही नाही नको. दॅट्स ग्रेट. आपण एक काम करूया, मी तिलाही जेलमधून बाहेर काढतो. ओके? एक्झॅक्टली माझ्या डोक्यात काय आहे, माझा प्लॅन काय आहे ते मी तुला लवकरच सांगेन. अजून एक गोष्ट, आपल्या प्लॅन मध्ये आदित्य सुद्धा सामील आहे. डोंट वरी, तुला परखून घेतलंय मी.
सुंदरी, स्वतःची काळजी घे. सुंदरीने मला काही त्यांच्या अड्ड्यांचे पत्ते दिले होते, त्यातला हाच एक अड्डा विठ्ठलवाडी शहराच्या बॉर्डरवरचा. जेव्हा मला कळलं की तुझी गाडी शहराच्या बाहेर जाते तेव्हा मला डाऊट आला आणि कन्फर्म झालं की तुला हे लोक इथेच घेऊन आले असतील. म्हणजे मला पुन्हा एकदा सुंदरीनेच वाचवलं तर. एक्झॅक्टली. पण आता पुढे काय करायचं आपण? पुढे सोपं आहे. माईला वाटत असेल की ती जिंकली आणि ती त्याच नशेत असेल, आणि हा संधीचा फायदा घेऊन आपल्याला तुझ्या घरच्यांना, तुझ्या फॅमिलीला तिथून बाहेर काढावं लागणार आहे आणि माझ्या घरी मूव्ह करावं लागेल. नाही नाही, पण तिकडे सी आहे ना. त्याचाही उपाय आहे आपल्याकडे. देवा, माझ्या लेकरांचं रक्षण कर रे बाबा. आदित्यचा चॅप्टर क्लोज. माझ्या मार्गातला एक मोठा अडथळा असा दूर झालेला आहे. तसा उपयोगी होता तो, नाही असं नाही, पण फार वटवट करत होता वे. डिस्गस्टिंग. बरं झालं माई परस्पर उडाला. विल्हेवाट लावायची झंझटच नाही. मी काय म्हणते, एकदा कन्फर्म करू का? काय गरज नाही ग. भाड्याने आणलेला ऑफिसर होता, पैसे घेतलेलं, खोटं नाही बोलणार तो. आता पुढचं काम, ही अत्यंत महत्वाची बातमी सुंदरीला देणे. सोपं आहे ना माई. आपली माणसं आहेत ना जेलमध्ये, मी पोहोचवते निरोप त्यांना. हे का, तू आणि तुझी माणसं पोत्यात घालून फेकून दे ना नाल्यात. मोठी सल्ले देते. अरे एवढी चांगली बातमी आहे, माणसांकरी कशाला द्यायची? आपण जाऊया ना जेलमध्ये आणि सुंदरीला प्रत्यक्षात सांगूया गेला आदित्य. आणि मग हे ऐकून सुंदरीला जो काही शॉक बसेल, आहा हा हा हा, ते दृश्य बघण्यात जो काही आनंद आहे ना, तो तुला कळणार नाही. आणि मग सुंदरीची ती अवस्था, ही बघताना माझ्या साहेबला, मला ही श्रद्धांजली वाहिल्याचा आनंद मिळेल. हा, काय झालं? माईचे अजून काही अड्डे कळाले? ग्रेट. एक काम कर, मी एक तुला नंबर सांगते, त्या नंबरवरती मेसेज कर. ओके? 1 मिनिट, तू हे कोणाला मेसेज करायला सांगतेस? आपण दोघी मिळून हा प्लॅन करतो. मला का विश्वासात घेतलं जात नाहीये? हा, एक मिनिट रागवू नको. मी तू मला त्या माणसाचं नाव सांग. एवढी महत्वाची माहिती कोणाला देतोय आपण? डीसीपी धनंजय. एक प्रामाणिक ऑफिसर. धनंजय सर आपल्या सोबत आहेत? आणि तू गेले काही दिवस मला विचारतेस ना की मी कोणाला भेटते, तर मी त्यांना जाऊन भेटते. आम्ही भेटत होतो, आतापर्यंत प्लॅनिंग करत होतो. आता परीक्षेची वेळ. आणि तुम्ही दोघं जर एकत्र असाल तर तुम्ही कोणालाही हरवू शकता. माई, चला गाडी रेडी आहे. चल चल चल. माई, काकू. धनंजयराव, काकू कुठे आहे आतमध्ये. काय झालं? एक दुःखद बातमी आहे. अगं बाई, सॅड न्यूज. काय 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 सॅड न्यूज आहे? आदित्यची डेड बॉडी सापडली आम्हाला. आदित्य, अरे देवा, आदित्य कसा गेला? देवा, कसा गेला रे आदित्य तू? मंगलताई. काकू 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 काकू, सावरा स्वतःला. काकू हळू, काकू हळू. बस बस तुम्ही. कसा गेला? सावकाश सावकाश सावकाश. देवा, काकू काकू काकू, सावरा स्वतःला.
अहो हे काय वय आहे का त्याचं जाण्याचं? अख्खं आयुष्य पडलं होतं. आता काय सांगू मी त्याच्या मुलीला, काय सांगू? बाबाची काळजी घे म्हणून सांगून गेली होती जाताना. बिचारा सापडला पोलिसांच्या तडाख्यात. पोलिसांनी एन्काउंटर, गेला ढगात. आता मी तुला पुढचं भविष्य सांगते. धनंजय सुद्धा त्याच मार्गावर आहे. धनंजयला मी सियाकडे दिलं. काय करणार आहेस तू सिया? काय करणार आहे म्हणजे? अगं धनंजय आता माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलाय. आणि सुंदरी, उद्या आमचं लग्न आहे. पण तू काळजी नको करू. लग्नाच्या आधीच मी त्याच्या गुडी गुडी फॅमिलीला आणि त्याला संपवून टाकणार आहे. नाहीस ना? नाही, मी असं होऊ देणार नाही. घाबरले मी. ए तुम्ही घाबरलात? घाबरा घाबरा. घाबरले मी. बाई ग, कसली धमकी देते ही. मी हे होऊ देणार नाही. तू कोण सांगणारी? हाच तुझा जो माज आहे ना, डोक्यात जातो माझ्या. काय करणार आहेस? एक सिया तुला साधी झेपली नाही, तू काय करणार आहेस? जाणार तू 12च्या भावात. मग वर गेल्यावर बघ कोणासोबत संसार करायचा तो. प्लीज प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडते. प्लीज माझ्या फॅमिलीला काही होऊ देऊ नका. प्लीज त्यांना सुखरूप राहू दे. आता शांत होतोय माझा जीव. तू हात जोडलेस ना, आपण फरक नाही पडणार आहे माझ्यावर. सगळ्या कुटुंबाला एक एक करून टपकवणार आणि एकेकाची बातमी पेढ्यासकट तुला देणार आहे. मग ऐक तू, कळला? सिया प्लीज ऐक ना माझं. सिया प्लीज माझ्या घरच्यांना काही करू नको. प्लीज सिया. इट्स ओके. सिया. माई माई माई. मॅडम, सर्व व्यवस्थित रेकॉर्ड केलंय. लवकरात लवकर हे धनंजय सरांपर्यंत पोहोचवा. येस मॅडम. आज कळालं असेल त्या सुंदरीला कोणाची नादी लागली होते. एवढासा चेहरा झाला होता तिचा. माई, अहो एक सांगायचंच राहिलं. आता काय? मी आज सकाळी ना धनंजयच्या मोबाईलवरती आदित्यचं नाव पाहिलं. म्हणजे त्याचा कॉल येतो आय गेस. मग कदाचित तो मरायच्या आधी त्याने केला असेल फोन. आय थिंक. पण का केला असेल? तसे तू त्या धनंजयच्या मागेच असशील ना. गप्ती का? बाय द वे माई, तू धनंजय वेगळाच वागतो बरं का. फार गोड गोड वागायला लागला तो माझ्याशी. आणि माझ्या मागे लागल्या म्हणे लग्न कर, म्हणे उद्याच कर. हे लग्न विग्नाच्या फंदात पडायचं नाही. सगळ्यांना आजच उडवून टाक. सगळ्यांना उडवून टाक. कुटुंबाला म्हणजे आरोहला पण का? कारण तो 7 वर्षांचा आहे म्हणून विचारते. वेगळ्या भाषेत सांगू का? कुणीही शिल्लक राहता कामा नये. सगळ्यांना खतम करून टाक. आता हे औषध दुधात. मागच्या वेळेस पावडर होती ना, यावेळेस डबल डोस. आणि यावेळेस तुझ्याच हाताने तुझ्या फॅमिलीचा गेम होणार आहे धनंजय. माझे हात नाही खराब होणार. ऑल द बेस्ट. सिया, आई या ना. काय म्हणताय?
काय ग, काय झालं? अशी भूत बघितल्यासारखी का दचकतीयस? दचकली? ते अहो स्वतःच्या विचारात होते ना, त्यामुळे, बाकी काही नाही. अच्छा, काही बनवत होतीस का कॉफी वगैरे? नाही नाही, दूध रेडी करते धनंजयसाठी. अगं पण धनंजय वेळी यावेळी काही घेत नाही. हो का? पण त्यांनीच मला मागितलं म्हणून मग मी. बरं ठीक आहे, पण तू का धावपळ करतेयस? उद्या लग्न आहे तुझं, आणि कोर्ट मॅरेज असलं तरी लग्न आहे ते. हरकत नाही, शेवटची सेवा. शेवटची? शेवटची आय मीन, आता बघा ना, मी उद्यापासून लग्न झाल्यानंतर मिसेस धनंजय होणार आहेत, या अर्थाने म्हणतेय मी. बरोबर आहे, आलेच मी. आई, एक विचारू का? हो विचार ना. तुम्हाला तर कळालंच आहे की माझं नाव सायली नाही, सिया आहे. काही कारणास्तव मला माझी ओळख लपवून दुसऱ्या नावाने जगावं लागलं. तरी पण तुम्ही मला कसं काय स्वीकारलं, आणि तुम्हाला राग नाही आला का? आला होता ना, खूप राग आला होता. तरी तुम्ही लग्नाला तयार झालात? हो, कारण एकदा तू धनंजयला सगळं खरं खरं सांगितलंस, त्याच्यापासून काही लपवून ठेवलं नाहीस. धनंजयलाही तू पसंत आहेस, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं धनंजयवर खरं प्रेम आहे हे माहितीये मला. म्हणूनच मान्यता दिली मी या लग्नाला. आता माझ्या प्रेमाचा प्रताप बघा. हे प्रेम तुमच्या धनंजयचा जीव घेणारच, आणि तुमचा सुद्धा. अगं हो, तुला अजून एक सांगायचं होतं. आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, तेव्हा त्यांच्या जेवणाचा खास बेत बनवायचा आहे. पाहुणे? हो अगं, खास तुला भेटायला येणार आहेत ते, तेव्हा खास पाहुण्यांसाठी खास बेत. नक्कीच. आलेच. कशाला कडमडतायत? धनंजय, तुझ्यामुळे तुझ्या पाहुण्यांना पण वर पाठवावं लागणार आहे मला. जाऊ दे, 80 तिथे 85. चला, आदित्य तर गेला, आता सिया धनंजय त्याच्या फॅमिलीचा काटा काढेल. शीतल, तुला एक काम सांगितलं होतं, केलंस का? हो माई, काम झालंय आपलं. काय करायचं नीट कळलं ना तुला? उद्याचा सूर्योदय सुंदरीने पाहता कामा नये. तिला असं मार की तिची किंचाळी अख्ख्या शहराने ऐकली पाहिजे. हे घे. तिला मारण्यासाठी हत्यार. ते तिच्या जेवणात किंवा पाण्यात मिसळ, आणि काही क्षणातच सुंदरी ढगार. माईंना सांगा मला हवं होतं ते विष आणि शिकार माझ्या हातात दिली आहे. काम 100% होणार, पण तिच्यासोबत असते ना तिची ती कैवारी, तिला पण संपवायचं का? कोण कैवारी? हाय एक गुलाब म्हणून. गुलाब? माहित नाही ही कोण आहे, पण तिची कैवारी घेत असेल तर मारून टाकतील आपण. आज मी माझ्या सौदामिनीला, माझ्या साहेबला दिलेलं वचन पूर्ण करणार. माई, तुम्ही अजूनपर्यंत या अस्थिंना सांभाळून ठेवले? हो, आज धनंजय आणि सुंदरीला मारल्यानंतरच मी माझ्या साहेबच्या अस्थी विसर्जित करणार. माझी साहेब, माझी सौदामिनी, आज मिळणार तुझ्या आत्म्याला शांती. मी देणार तुझी माई.